नमः शिवाय. श्री शिव महापुराण. वेदांना अनुकूल राहून त्यामधील गूढ आशय प्रकट करण्यासाठी महर्षी व्यासांनी 18 पुराणांची रचना केली. ही सर्व पुराणे ब्रह्माचे प्रतिपादन करणारी आणि मुक्तिविधायक आहेत. आर्य संस्कृतीमध्ये महादेवांचे स्थान सर्व देवतांमध्ये सर्वोच्च मानले गेले आहे. सर्वाधिक प्राचीन देवांमध्ये भगवान आशुतोष शिव हेच सृष्टीचे नियंता, पालनकर्ता आणि संहारक मानले गेले आहेत. श्री शिव महापुराण या ग्रंथामध्ये एकूण 7 संहिता आणि 18 खंड आहेत. 462 अध्याय आहेत. संस्कृत श्लोकांची संख्या 24,000 आहे. देवांचे देव महादेव यांच्या अद्भुत रम्य लीला चरित्रांनी बहरलेला कर्म, भक्ती, ज्ञान, योग यांचा अपूर्व संगम असलेल्या या ग्रंथाचे वाचन प्रारंभ करत आहे. हरिओम. श्री शिव महापुराण. श्री शिवपुराण महात्म्य. अध्याय पहिला. श्री शिवपुराण महात्म्य वर्णन. श्री गणेशाय नमः. श्री पार्वती परमेश्वराभ्याम नमः. श्री सरस्वते नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याम नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री कुलस्वामिन्ये नमः. श्री सद्गुरुवे नमः. अथ ग्रंथ प्रारंभः. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही महाज्ञानी आहात. तुम्हाला सर्व सिद्धांताचे उत्तम ज्ञान आहे. मला सर्व पुराणांचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यायचा आहे. तसेच माझ्या मनात साधनेविषयक काही प्रश्नही आहेत. त्यांची उत्तरे मिळाली तर मला समाधान वाटेल. हे मुने, ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो. हा विवेक कसा वृद्धिंगत करावा? साधू पुरुष आपल्या कामक्रोधादी मानसिक विकारांचे कसे निवारण करतात? या कलियुगात जीव मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत. त्या जीवसमुदायाला शुद्ध म्हणजेच दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे? यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत साधन सांगा जे कल्याणकारी वस्तूंमध्ये सर्वोत्कृष्ट आणि परममंगलकारक असेल. तुम्ही मला जे साधन सांगाल ते सर्वोत्तम, पवित्रकारक व उपाय स्वरूप असावे. त्याच्या अनुष्ठानाने अंतःकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकांना शिवस्वरूप प्राप्त व्हावे. सूत म्हणाले, शौनकजी, तुम्ही धन्य आहात. तुम्हाला पुराणकथा श्रवणाबद्दल असलेले प्रेम आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे. मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोत्तम साधन सांगणार आहे. हे साधन सर्व शास्त्रातील सिद्धांतांनी युक्त भावभक्ती वृद्धिंगत करणारे आणि भगवान शंकरांना परमसंतुष्ट करणारे आहे. ते श्रवणेंद्रियांची तृप्ती करणारे अमृतस्वरूप दिव्य रसायनच आहे. त्या सर्वोत्तम शास्त्राचे नाव आहे शिवपुराण. प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखानेच याचे निरूपण केले आहे. हे कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे. गुरुदेव व्यासांनी सनतकुमारांच्या आज्ञेनुसार या पुराणाची मोठ्या आदराने रचना केली आहे. कलियुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्यांचे हित व्हावे, त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे, हाच या पुराणाच्या निर्मितीमागे मुख्य उद्देश होता. शिवपुराण हे परम उत्तम शास्त्र आहे. भगवान शंकरांचे वाङ्मय स्वरूप आहे. शिवजींचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे. यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचे श्रवण पठन करणे ही शिवजींची सेवा आहे. हीच शिवजींची आराधना आहे. हीच मुख्य साधना आहे. या उपासनेने शिवभक्ती दृढ होऊन साधकाचा उद्धार होतो. त्याला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो.
हे महात्म्य लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासून हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून तसे प्रयत्न केले आहेत. त्यांनी या पुराणाच्या अध्ययनालाच आपले अभिष्ट साधन मानले आहे. याचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. तो पापमुक्त होतो. त्याला इहलोकी उत्तम सुखोपभोग प्राप्त होऊन अंती शिवलोकी गती मिळते. शिवपुराण नामक या ग्रंथात 24,000 श्लोक असून त्याच्या 7 संहिता आहेत. मनुष्याने भक्ती, ज्ञान आणि वैराग्ययुक्त होऊन या ग्रंथाचे आदराने श्रवण करावे. हा सद्ग्रंथ परमात्मस्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो. जो या ग्रंथाचे नित्य लक्षपूर्वक वाचन करतो तो पुण्यात्माच होय. भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात. ते त्याला निजकृपेने आपले पदच बहाल करतात. जो मनुष्य नित्यनेमाने या ग्रंथाची पूजा करतो त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. शिवलोकी गती मिळते. जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवतो त्याचा सत्कार करतो तो सुखी होतो. शिवपुराण अत्यंत निर्मळ आहे. हे भगवान शंकरांचे सार सर्वस्व आहे. म्हणून ज्या कोणाला आपले इहपरलोकी कल्याण व्हावे असे दृढतेने वाटते त्याने या ग्रंथाचे प्रेमादराने नित्य प्रयत्नपूर्वक सेवन करावे. हे शिवपुराण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे. मंगलमय आणि कल्याण करणारे आहे. हरिओम. अध्याय पहिला समाप्त. ओम नमः शिवाय. अध्याय दुसरा. देवराज ब्राह्मणाचा उद्धार. श्री गणेशाय नमः. शौनक म्हणाले, सूतजी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही परमार्थ तत्व यथार्थ जाणले आहे. तुम्ही आम्हाला शिवपुराणाचे अद्भुत आणि दिव्य महात्म्य सांगून मोठीच कृपा केली आहे. या भूलोकी शिवकथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे अन्य साधन नाही. ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. आता कलियुगात या कथेच्या पुण्यप्रभावाने कोणकोणते पातकी शुद्ध होतात हे सांगून या जगाला कृतार्थ करा, अशी विनम्र प्रार्थना आहे. सूत शौनकांना म्हणाले, मुनिवर्य, शिवपुराणाच्या श्रवण पठणाने पापी, दुराचारी, दुष्ट आणि कामक्रोधादी विकारांनी व्यापलेले सर्व मानव शुद्ध होतात. मी तुम्हाला याविषयीची एक पुरातन कथा सांगतो. तिच्या श्रवणाने मनुष्यांच्या पापांचा पूर्णतः नाश होतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. किरातांच्या नगरात देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्री ब्राह्मण राहत असे. तो वैदिक धर्माला अनुसरून वागत नसे. वैश्यवृत्तीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करत असे. त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवले होते. अनेकांना ठार करून त्यांचे धन लुबाडले होते. तो यत्किंचितही दानधर्म करीत नसे. तो वेश्यागमन करणारा आचारभ्रष्ट विप्र होता. एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत देवराज प्रतिष्ठानपूर नामक नगरात प्रवेशला. तेथे त्याला एक शिवालय दिसले. त्या मंदिराच्या सभामंडपात अनेक साधू आणि महात्मे जमले होते. या ब्राह्मणाने तेथेच विश्रांती घेण्याचे ठरवले. त्या रात्री त्याला ताप भरला. खूपच त्रास होऊ लागला. त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोत्यांना शिवपुराण ऐकवत होता. तापाने फणफणत असूनही तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करत होता. हे कथावाचन महिनाभर चालले होते. त्या अवधीत व्याधीने जर्जर होऊन तो ब्राह्मण तेथेच पडून होता. गलित गात्र असूनही त्याला संपूर्ण पुराणकथा श्रवणाचा लाभ झाला. त्याच्या आयुष्यात एवढेच काय ते पुण्यकर्म घडले होते. मग तो लवकरच मरण पावला. यमदूतांनी त्याच्या जीवात्म्याला पाशांनी बांधून मारत मारत यमलोकी नेले. तेवढ्यात भगवान शंकरांचे पार्षदगण त्वरेने तेथे आले. ते कर्पुरासमान शुभ्र वर्णाचे होते.
त्यांच्या भस्मचर्चित सर्वांगावर रुद्राक्षांची आभूषणे होती. त्या प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होते. त्यांनी यमदूतांना धमकावले आणि मारहाण करून पिटाळून लावले. त्यांनी देवराजाची पाशातून मुक्तता केली. त्याला शिवलोकी नेण्यासाठी एका दिव्य विमानात बसवले. त्यामुळे यमलोकात मोठी खळबळ माजली. यमदूतांचा कोलाहल ऐकून यमधर्म आपल्या प्रासादातून बाहेर आला. साक्षात रुद्रासमान दिसणाऱ्या पार्षदगणांना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने भीतीपोटी त्यांच्याकडे कसलीही विचारणा केली नाही. अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणून घेऊन तो गप्प बसला. त्याने शिवदूतांचा सन्मान केला. त्यांची यथाविधी पूजा केली. उत्तम आदरातिथ्य करून त्यांना प्रेमाने निरोप दिला. देवराज विप्राला समवेत घेऊन ते सर्वजण कैलासलोकी गेले. त्यांनी त्या ब्राह्मणाला करुणासागर शिवजींच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे शिवपुराण कथाश्रवणाने दुष्टात्मा असूनही त्या ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली. ही कथा ऐकून शौनकांना आनंद झाला. ते सूतजींना म्हणाले, हे महामते, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपाप्रसादाने मी खरोखरच कृतार्थ झालो आहे. तुम्ही सांगितलेल्या या कथेने माझे मन फारच प्रफुल्लित झाले आहे. भगवान शंकरांवरील प्रेमभक्ती वृद्धिंगत व्हावी म्हणून तुम्ही मला आणखी एखादी कथा सांगा. हरिओम. अध्याय 2 समाप्त. श्री शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.